केळीची कापा बनवण्यासाठी बघा मी 5 केळी घेतली आहे. तुमच्याजवळ 4 असू दे 2 असू दे किती घेतलात तरी चालेल. आता हे बघा आपल्याला असं उभं देठ काढून घ्यायचं आहे केळ्याचा आणि हे बघा दोन्ही साईडून असं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे बघा केळी सोलून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता हे बघा अशी आपल्याला केळी सगळी सोलून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशी आपल्याला साली काढून घ्यायची आहे. आणि बघा असं पातळ ना बटाट्याची कापं करतो त्याप्रमाणे आपल्याला कापं करून घ्यायची आहे. ते बघा असं पातळ कापायला घ्यायची आहे. हे बघा अशी आपल्याला पातळ कापं कापायची आणि ताबडतोब आपल्याला पाण्यात टाकायचे. तर आता ही सर्व मी पातळ अशी कापं करून घेतली. बघू शकता हे बघा मी कशी पातळ कापं करून घेतलेली आहेत आणि पाण्यात टाकून घेतली आहेत. त्या पाण्यामध्ये आता 1 चमचा आपण मीठ घालून घेऊया. हे बघा 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि मी आता इथे 5 ते 10 मिनिटं अशीच पाण्यात घालून ठेवते. 10 मिनिटं मी पाण्यामध्ये ठेवलं होतं मीठ टाकून. आता त्यामध्ये आपण हे बघा हळद घालून घेऊया. त्याचबरोबर आपण लाल मिरची पावडर घालून घेऊया. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता. त्याचबरोबर थोडासा मी हिंग घालून घेते बघा. त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आलं लसूण पेस्ट. बघा थोडं मिरची घेतली होती 2 मिरच्या, आलं घेतलं होतं 1 इंच आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या व्यवस्थित वाटून घेतल्या. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण सर्व मसाले घालून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा आता मी याला 5 ते 10 मिनिटं असंच ठेवून देते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कसं भाजून घ्यायची. बारीक रवा घेतला आहे 2 चमचे आणि त्याचबरोबर बघा 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आणि तांदळाचं पीठ आणि रवा एकदम मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित. आणि आता आपण इथे पॅन ठेवला आहे. आता पॅनवरती आपण तेल घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकता बघा पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊया. जसं आपण मच्छी फ्राय करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे बघा 1 पीस घ्यायचं आहे आणि हे बघा असं व्यवस्थित त्याला रवा लावून घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये ठेवत जायचं आहे. याच प्रकारे आपण हे आता सर्व कापं अशी भाजून घ्यायची आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आपण अशी कापं परतून घ्यायची आहे आणि बघा छानपैकी अगदी कलर पण छान आला आहे आणि कमी तेलामध्ये ही रेसिपी होणारी आहे. तर एक वेळा तुम्ही नक्कीच करून बघा आणि खाऊन पण बघा. खूप छान बनतात किंवा डाळीबरोबर पण छान लागतात. डाळ बनवली तर तुम्ही एक वेळा कापं बनवून बघा आणि ही रेसिपी सर्वांना लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे. एक वेळा नक्कीच करून बघा तुम्ही. केळ्याची कापं बनवून तयार झालेली आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊया एका प्लेटीमध्ये. हे बघा छानपैकी तयार होतात असं हे बघा बनवून आणि लगेच होणारी रेसिपी आहे. एक वेळा तुम्ही नक्कीच करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा कापं केळ्याची कशी बनली ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.